नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत तब्बल 4,000 कोटी निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मग या जी आर मध्ये नेमकं काय सांगितलं आहे, किती निधी मंजूर झाला आहे आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे का, हे जाणून घेऊया. सहकार विभागाने 19 ऑगस्ट 2026 रोजी हा शासन निर्णय जारी केला आहे. हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत निधी वितरण बाबत आहे. या योजनेसाठी 2026-27 या आर्थिक वर्षात एकूण 20,552 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी यावर्षी 7,000 कोटी निधी वितरित करण्यात आला होता. आता शासनाने आणखी 4,000 कोटी निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की पात्र कर्ज खात्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्या पात्र शेतकऱ्यांना लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांची नावे पात्र यादीत आहेत त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होणार आहे. मित्रांनो, या जी आर मध्ये नवीन पात्रता जाहीर केलेली नाही. हा शासन निर्णय मुख्य निधी वितरणासाठी मंजुरी देणारा जी आर आहे. त्यामुळे लाभ मिळण्यासाठी तुमचे नाव पात्र यादीत असणे आवश्यक आहे. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि टेक संवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.